स्वप्नांच्या दिशेनं झेपावलेलं एअर इंडियाचं विमान 279 जणांच्या स्वप्नांची राखरांगोळी करतं। हा आक्रोश आहे पोटच्या मुलांसाठी, हा आक्रोश आहे आपल्या आईबापांसाठी। आम्हाला वाचवा, आम्हाला मरायचं नाहीये, आम्हाला जगायचंय। पोराशी बाळगलेली स्वप्न घेऊन आम्हाला जगायचंय। या किंकाळ्या आजही कानावर पडून देहाचा थरका फुटतो। नमस्कार मित्रांनो, तारीख 12 जून 2025, घड्याळात दुपारचे 1:38 होतात। त्याच वेळी अहमदाबादमधल्या सरदार वल्लभभाई पटेल या विमानतळावरून लंडनच्या दिशेनं विमान उड्डाण भरतं। एअर इंडियाच्या AI-171 या विमानानं उड्डाण केल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात नियती आपला भयानक खेळ दाखवते, ज्यामुळे फक्त भारताच्याच नाही तर जगभरातल्या लोकांच्या उरात धडकी भरते आणि 279 जणांचा क्षणात होरपळून जीव जातो। ज्या चिमुकल्यांनी हे विश्व आपल्या डोळ्यांनी देखील नीट पाहिलेलं नसतं, अशा चिमुकल्यांचा या मृतांमध्ये समावेश असतो। टेक ऑफ केल्यानंतर विमान मेघानी नगर येथील BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला जाऊन धडकतं, जिथे मरणाच्या दारातून लोकांना बाहेर काढण्याची तयारी भावी डॉक्टर करत असतात। पण नियती त्यांनाच मरणाच्या दरीत लोटून देते। आपलाही जीव जाणार या भीतीनं हॉस्टेलमधली मुलं खिडकीतून उड्या मारू लागतात। या विमानात 242 प्रवासी, 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते। त्यापैकी 169 प्रवासी हे भारतीय नागरिक होते, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगालचे नागरिक, तर 1 व्यक्ती कॅनेडियन होती। तर जमिनीवर जवळपास 37 जण होते, ज्यांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू होतो। तर दुसरीकडे विमानाचा इतका मोठा स्फोट होऊन सुद्धा ब्रिटिश नागरिक असलेले विश्वास कुमार रमेश हे मृत्यूच्या छाताडावर पाय देत सुखरूप बाहेर येतात। दरम्यान या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांचं देखील निधन होतं। एअर इंडियाच्या AI-171 या विमानाची धुरा होती कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे। कॅप्टन सुमित सबरवाल यांना 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता, तर क्लाइव्ह कुंदर यांना 1100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता। त्या 30 सेकंदात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात। विमान जेव्हा साधारण 650 फूट उंचावर जातं, तेव्हाच कॅप्टन सुमित सबरवाल यांनी अहमदाबाद एअर कंट्रोलला मेडे 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 असं म्हणत 3दा मेसेज पाठवला होता, कारण थ्रस्ट व्यवस्थित नसल्याची जाणीव सबरवालांना झाली होती। थ्रस्ट म्हणजे काय, तर विमानाला हवेत उडवायचं असेल तर थ्रस्ट दिल्याशिवाय विमान हवेत उडू शकत नाही। थ्रस्टमुळे इंजिनद्वारे विमानाला उड्डाण भरण्याची शक्ती मिळते। सबरवाल यांनी जेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलला इमर्जन्सी मेसेज पाठवला, तेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलनं त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळ निघून गेली आणि होत्याचं नव्हतं झालं। या घटनेला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर मिळेल तेव्हा मिळेल, पण आता मात्र वेळ निघून गेलीये। दोषी कोण असेल त्याला पुढे शिक्षा होईलही, पण त्यानं 279 लोक पुन्हा येऊ शकत नाहीत, कारण वेळ निघून गेलीये।
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.